हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला ऐतिहासिक दर्गा महापालिका प्रशासनाकडून उद्ध्वस्त. सर्वसाधारण सभेत जाब विचारण्याचा उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा इशारा. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असलेला बोपोडी येथील ऐतिहासिक हजरत शमुद्दीन दर्गा महापालिका प्रशासनाने कोणतीही संयुक्तिक कारण न देता, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता आणि आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता न करता मनमानी पद्धतीने कारवाई करून उद्ध्वस्त केला आहे, असा आरोप उपमहापौर व स्थानिक नगरसेवक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. या प्रकरणी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा त्यांनी दिला. बोपोडी येथे संबंधित दर्गा तब्बल 150 वर्षापासून उभा आहे. त्याला राज्य शासनाचा अवर्ग प्राप्त आहे. मेट्रो अथवा रस्ता रुंदीकरणात या दर्ग्याची कोणतीही अडचण नाही. या दर्ग्याबाबत कोणत्याही स्थानिक नागरिकाने अथवा लोकप्रतिनिधी यांनी तक्रार केलेली नाही. हा दर्गा या परिसरातील हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक होता. तरीही महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींची दिशाभूल करून या दर्ग्यावर अन्यायकारक कारवाई केल्याचं वाडेकर यांनी सांगितलं. शिवशंकर स्वामी नामक एका व्यक्तीने हा दर्गा हटवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती मिळाल्याचं वाडेकर यांनी सांगितलं. दर्ग्याच्या ट्रस्टला पूर्वकल्पना न देता, नोटीस न बजावता उपमहापौर व स्थानिक नगरसेवक म्हणून आपल्याला व अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता रात्रीच्या अंधारात करण्यात आलेली ही कारवाई सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याची मान खाली घालायला लावणारी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण त्यांचा तीव्र निषेध करतो, असं वाडेकर यांनी सांगितलं. सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ. नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. काल हजरत शमशुद्दीन कादरी दर्गा बोपोडी मुंबई पुणे रोड मेट्रो रेल्वे स्टेशनच्या खाली गेले 1937 सालापासून हा दर्गा आहे. हा दर्गा अ दर्जामध्ये शासनाच्या येत असल्यामुळं हा दर्गा खूप जुना आहे. या दर्ग्यामध्ये त्या भागातील हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक असणारा दर्गा आहे. या दर्ग्या संदर्भात गेल्या 150 वर्षामध्ये कधी वाद किंवा जातीय तडा असा कुठला निर्माण झाला नाही. हा दर्गा रोड वायडिंग मध्ये आणि मेट्रोच्या याच्यामध्ये बरोबर तो मध्ये आल्यामुळं त्याला हलवण्याचा प्रश्नच उद्भवला नाही आणि मेट्रोने देखील त्याला कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही. रोड विभागाने देखील या दर्ग्याला कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही. परत त्या भागामध्ये अतिक्रमण विभागाने देखील कधी त्यांच्याबद्दल तशा पद्धतीची तक्रार नोंदवली नाही. परंतु या दर्ग्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर आणि सगळे तिथले नागरिक आहे. हा दर्गा एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्या भागातील मुस्लिम आणि दलित एकत्र आणि मराठा समाज असेल, ख्रिश्चन असेल, सगळे समूहाचे माणसं एकत्र मिळून ह्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये नेहमी एक आदरयुक्त भावनेने आणि एक सामाजिक ऐक्याच्या भावनेतूनच हा दर्गा उभा आहे. आणि काल मात्र रात्री 3:30 वाजता या दर्ग्यावर प्रचंड मोठी कारवाई झाली. कारवाईचं काय, अख्खा दर्गा उद्ध्वस्त करून टाकला. ज्या पद्धतीने कारवाई झाली ती सकाळी आमच्या लक्षात आली आणि हा दर्गा बरोबर मी राहतो त्या माझ्या घराच्या काही अंतरावरच हा दर्गा आहे. आणि या दर्ग्यावर कारवाई होत असताना कुणीही सुद्धा आम्हाला कळवलेलं नाहीये. तिथल्या तिन्ही नगरसेवकांना नाही, उपमहापौर म्हणून मला देखील या ठिकाणी याबद्दलची कुणी माहिती दिली नाही. या संदर्भातल्या तिथल्या नागरिकांनी, तिथल्या ट्रस्टींनी मला सांगितले की आमच्या दर्ग्यावर कारवाई होणार आहे. आदल्या दिवशी मी सगळ्यांशी फोनवर बोललो. बनकर साहेब अतिक्रमण अधिकारी यांच्याशी बोललो. 10 वाजले होते. ते बोलले मी झोपलोय आणि अशी कुठली कारवाई आपल्याकडून होणार नाहीये. अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याकडून माहिती मिळत असताना तीच माहिती आम्ही पुढं ट्रस्टी आणि नागरिकांना देत होतो की असली कारवाई होणार नाही. परंतु तरी सुद्धा आम्हाला अंधारात ठेवून, आम्हाला विश्वासात न घेता, आम्हाला बाजूला ठेवून ही कारवाई आजची प्रशासनाने केलेली आहे. या कारवाई केल्यामुळं एकतर उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणून तिथल्या नागरिकांबद्दल माझ्याबद्दल गैरसमज होण्याची दाट शक्यता.
कारण की उपमहापौर आणि तिथल्या नगरसेवकांना माहिती असेल कारवाई आहे आणि ह्यांनी आम्हाला सांगितलं नाही, अशी भावना निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आजची प्रेस कॉन्फरन्स घेत असताना तमाम पुणेकर नागरिकांना मी सांगू इच्छितो की कालची कारवाई करत असताना उपमहापौर म्हणून आणि लोकप्रतिनिधीमधून कुठल्याही प्रशासनाने, महापालिका प्रशासनाने आम्हाला कुठल्याही विश्वासात घेतलं नाही. एखाद्या भागामध्ये कारवाई करायची असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ही कारवाई केली पाहिजे. काय बरी वाईट काय कारवाई असेल तर असेल, परंतु कुठल्याही एक बैठक बोलली नाही किंवा सांगितलं नाही, डायरेक्ट ही कारवाई झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यामुळं संबंध पुणे शहरामध्ये एक अत्यंत नाराजीचं वातावरण निर्मित झालं. आणि या सगळ्या दर्ग्याबद्दल जर कोणाची तक्रार असेल तर एक व्यक्ती, ते शंकर स्वामी म्हणून काहीतरी आहे की तो व्यक्ती याच्याबद्दल पाठपुरावा करत होता आणि तो दर्गा तिथून हटवा अशी त्याची मागणी होती. तो आमच्या इथला राहणारा नाही आहे, तो आमच्या इथं राहत नाही आहे, तो कुठं पिंपरी या चिंचवडमध्ये कुठं राहतो मला माहीत नाही. पण स्थानिक नागरिकांनी, स्थानिक कुठल्या संघटनेने, स्थानिक नगरसेवकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशी कुठली मागणी केली नाही दर्ग्याबद्दल. मेट्रोनी नाही केली, रोड विभागाने केली नाही, कुणीच मागणी केली नाही. मग हा दर्गा गेले 150 वर्षापासून त्या ठिकाणी एक सामाजिक ऐक्याच्या भावनेने उभा आहे आणि कधी तिथं वादावाद होत नाही. पण कालच्या घटनेने मात्र या सगळ्या ऐक्याला तडा बसलेला आहे. नेमकं काय करणार आहे? बातचीत केली काय, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? या संदर्भात मी आयुक्तांना आज फोन केला. ते मुंबईला आहे, परत कौर मॅडम मुंबईला आहे, बरेचसे अधिकारी मुंबईला आहे. अतिक्रमण खात्याचे बनकर हे माझा फोन उचलत नाहीये. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन आलो, ते ऑफिसवर सुद्धा नाही. काल सकाळपासून मी त्यांना फोन लावत आहे, कारण की त्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे, आम्हाला लोकप्रतिनिधींना फसवलेलं आहे. जर लोकांनी आम्हाला निवडून दिलेले असेल, मग त्या प्रभागातल्या नगरसेवक, कुठल्याही प्रभागातला नगरसेवक असो, त्या नगरसेवकाला तिथल्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊनच महापालिकेने कुठलीही कारवाई केली पाहिजे, असा एक नियम आहे. पण तरी सुद्धा तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अशा पद्धतीने कारवाई करणं हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून या कारवाईचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत. आम्ही नक्की या संदर्भात आमची मागणी असणार आहे की ज्यांनी कुणी ही कारवाई केली असेल त्यांनी ही चुकीची कारवाई केलेली आहे. त्या दर्ग्याच्या ट्रस्टीला कुठली नोटीस दिलेली नाही आहे. कुठलीही नोटीस न बजावता जो दर्गा दर्जामध्ये येतो त्याला महाराष्ट्र शासनाने अ दर्जा दिलेला आहे. त्याला तिथं जागा आहे, ती जागामध्ये कुणी ऑब्जेक्शन नाही आहे. अशा दर्ग्याला कोणाच्या तरी सांगण्यावरून हेतू परस्पर अशा पद्धतीची कारवाई करून दोन धर्मामधल्या भावना दुखावण्याचा प्रयत्न, असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न काही